मागच्या जवळपास 4 महिन्यापासून तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी म्हणजे 100पेक्षा जास्त कमेंट्स आतापर्यंत आम्ही वाचतोय. खूप लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला होता की बाळाचं नाव काय ठेवलं. कारण बाळ जन्माला आल्यापासून आपण बरेचसे व्हिडिओज टाकल्यानंतर सगळ्यांची कॉमन कमेंट असायची की बाळाचं नाव काय ठेवलं. तर फायनली आज आम्ही बाळाची नेमिंग सेरेमनी म्हणजे त्याचं जे बारसं वगैरे आहे ते आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. आणि आमच्या बाळाचं जे नाव आहे ते आपल्या इतिहासाशी संबंधित आहे आणि ते साक्षीनं किंवा मी किंवा आमच्या घरातल्या कोणी ठेवलेलं नाहीये. म्हणजे ते आता घरातलेच झालेले आहेत, पण एका स्पेशल व्यक्तीने ते नाव ठेवलेलं आहे ज्यांना आम्ही दोघंही आदर्श मानतो. त्यांचं नाव आणि बाळाचं देखील नाव हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेलच. तर आम्ही हा जो सगळा कार्यक्रम आहे तो आमच्याच परिसरामध्ये म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये वृंदावन म्हणून एक रेस्टॉरंट आहे त्या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत. खूप सारे लोक या सगळ्या फंक्शनमध्ये सहभागी होणार आहेत. पुढे तुम्हाला ते पाहायला देखील मिळतील. तर फायनली तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळून जाईल की बाळाचं नाव काय ठेवलेलं आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात, या ब्लॉगला सुरुवात करूयात आणि बाळाचं जे बारसं आहे किंवा त्याचं जे नामकरण सोहळा आहे तो आम्ही कसं सेलिब्रेट केला ते पाहूया. तर ज्या ठिकाणी आपलं फंक्शन सेलिब्रेट होणार आहे त्या ठिकाणी आम्ही सगळे पोहोचलेलो आहे. म्हणजे घरातले जे माझ्यासोबत जे लोक आलेले आहेत ते सगळे पोहोचले, पण आपले जे गेस्ट आहेत ते हळूहळू सगळेजण येत आहेत. पाठीमागे बघू शकता लिफ्टमधून आत्ताच चिंटूचे पप्पा रोहन वगैरे सगळेजण येत आहेत आणि आणखी बरेच लोक हळूहळू येत आहेत. आणि इकडे आपला हॉल असणार आहे. तर अजून कार्यक्रम सुरू व्हायचा आहे, पाळणा त्याच्या आधीच आलेला आहे आणि आमचं बाळ बघू शकता तोपर्यंतच रमून गेलं इथं पाळण्यामध्ये. अजून तर बारशाचा कार्यक्रम चालू व्हायचा आहे, तोपर्यंत प्रॅक्टिस करते आणि डेकोरेशन अजून व्हायचं बाकी आहे. सो थोड्या वेळ थांबूयात आणि नंतर पाहूयात मग कसं डेकोरेशन झालं. हॅलो, तुम्ही अजून ड्रेस नाही चेंज केला, नवीन कपडे घाला ना. तर अजून फंक्शन स्टार्ट नाही आहे, सो वाट पाहत आहेत. अजून लोक पण येत आहेत, सगळे पाहुणे येत आहेत आणि आमचे 2 बाळ आहेत, किट्टू आणि पिल्लू, दोघे पण झोपलेले, त्यामुळे थोडासा लेट होईल कार्यक्रम, पण होईल. आणि तिच्या नावाची जी थीम आहे ना तर मला राजमुद्रेच्याच ह्याच्यावरती पाहिजे होती, सो आम्ही असं बनवून घेतलंय. कसं वाटतंय सांगा कमेंट सेक्शनमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि त्याच्या पाठीमागे बाळाचं नाव असणार आहे. तर कार्यक्रमाचं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आणि आमचा हा लाडका भाचा रडतोय, त्याला बोर झाले, बऱ्याच वेळ झाला येऊन थांबलेत. आणि इकडे आजी पण बऱ्याच वेळ झाला आलेले आहेत, पण वाट पाहत आहेत बाकीच्यांची. अजून कोणीच आलेलं नाही, कोणीच म्हणजे साक्षीच्या माहेरवरून मामा, आजी आणि परी आले आणि बाकीच्यांची वाट पाहत आहेत सगळे. होऊयात थोड्या वेळात कोण कोण येत आहे. तर इकडे जेंट्स दाजी, आमचा मावस भाऊ रवडे भाऊ, हे मामा गप्पा मारतायत थोड्या वेळ, कारण अजून फंक्शन स्टार्ट व्हायला थोडासा वेळ आहे. नेहमीप्रमाणे हे लेट कमर्स पाहू शकता या आधीच आलेले आहेत, पण या 2 मॅडम सगळ्यात उशिरा. सगळ्यात उशिरा आणि आता सगळे वेट करतायत की फंक्शन कधी चालू होतंय. पिल्लू कधी उठतंय, ती सगळं झोपली आहे, दिवसभर झोपली, दिवसभर जागी होती आणि आता झोपली. जवळपास 1-1.5 तास किट्टू दादा आमचा झोपला होता आणि आता झोपेतून उठलेला आहे. आत्ताच दाजी आलेत आणि संग्रामसुद्धा आलाय, रोहन हे तर आधी, आणि ह्या पुन्हा आलेल्या आहेत. या म्हणल्या आम्ही पुन्हा येणार, आम्ही पुन्हा येणार.
पाहू शकता मागच्या वेळी रोहित आणि त्यांचे पप्पा लेट कमर्स होते, यावेळी देखील हा बहुमान त्यांना मिळालेला आहे. तर यावर काय बोलशील रोहित? नाही काय काहीच नाही बोलणार का बरं? झाला उशीर. तर या आमच्या 2 बहिणाबाई सगळ्यात उशिरा आल्यामुळे कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा वेळ झालेला आहे. तर आता पाळणा म्हणून घ्या तुम्ही दोघी. आणलेला आहे. तर इकडे पाहू शकता बाळ झोपेतून उठलंय पण रडते. इकडे 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 काय झालं? रडायला काय झालं होतं? नाही चला आपण झोक्यात जाऊ बसा. झोक्यात बसा जाऊ अरे बापरे पाळणा. वा वा सुंदर. पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वर्षाला बाळ शिवाजी. पहिल्या उडाली तो बाळा रे जो. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आराधना परी. नाहू घालती राशी सुंदरी सोबाळ रे जो. तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा. उठा बायांनो सुंठवडा वाटा. उठा बायांनो
काय बघताय? माणिक मोती. काय बघताय? माणिक मोती. कुणाचे? सागररावांचे. गोविंद घ्या. गोपाळ घ्या. राधा घ्या. राधा घ्या. खरं तर या नावाच्या मागे सुद्धा एक स्टोरी आहे. म्हणजे मी किंवा साक्षीनं किंवा आमच्या फॅमिलीतले कोणी नाव ठेवलेलं नाहीये. बाळ ज्या वेळेस झालं होतं त्यावेळेला लगेच एक 15-20 मिनिटानंतरच आम्हाला हे नाव ज्या व्यक्तीने सांगितलं होतं ते आम्ही दोघेही त्यांना आदर्श मानतो. ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी महाराणी सईबाई राणी साहेब, त्यांचे जे वंशज आहेत तर फलटण संस्थानचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणजेच बाबा, त्यांनी हे नाव आमच्या बाळासाठी सुचवलेलं आहे. आणि ते नाव आम्हाला इतकं आवडलं की आम्ही म्हणजे ज्यावेळी त्यांनी ते नाव सांगितलं त्याच वेळी आम्हाला ते नाव फार समर्पक वाटलं बाळासाठी आणि म्हणूनच आम्ही ते नाव आता बाळासाठी देत आहोत. तुम्ही पाहू शकता इथे राजमुद्रा आणि त्याच्यामध्ये सई ही अक्षरं लिहिलेली आपण पाहतोय. तर आमच्या बाळाचं नाव आहे सई. हिरवा लिंबू गारसा सागररावांचे नाव घेते आज सईचं बारसं. वा 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 वा. सई सई हॅलो. सई कोणाचं नाव आहे? कोणाचं नाव आहे सई? काय झालं दिवसभर ती खेळत होती आणि झोपली नाही अजिबात. मग अशी थोडा वेळ झोपली होती पण तिची झोप पूर्ण झाल्यामुळे आता रडते थोडीशी. तर फार खेळायला लागतात, गप्पा तर फार मारायला लागतात. हो ना बाळा? पिल्लू